राम राम. राम राम. बरं आता तुम्हाला गचकरांना आपण औषध दिलं तर हां. बरोबर. हो. तर आता किती वर्ष झालं त्याला? आता 3-4 वर्ष झालं माझं. बरं आता काय प्रॉब्लेम? काहीच नाही. तुम्ही आज सांगायला चालत की आज काय प्रॉब्लेम नाही. काय नाही. मग चांगला रिझल्ट आहे त्याचा. 100% रिझल्ट. काही फोटो पिटं काही सांगू नाही, नका. खोटं नाही तर नाही. लय हजारो शेतकरी नाही, आपल्याकडे नाही, गचकरांना. 100% गजकरणाच्या बाबतीत 100%. तुम्ही किती जणाला सांगितलं मग अजून परत? असे जवळजवळ मी 10-15 जणांना सांगितलं. त्यांचे काय रिझल्ट आले त्यांचे रिझल्ट आले चांगले. सांगत ना? हो सांगितलं. म्हणजे त्या गचकरांच्या औषधाच औषधाचं एकदम बेस्ट रिझल्ट एकदम 100% रिझल्ट. मग आता जे गचकरणवाले आहेत ते त्यांनी वापरायला पाहिजे की नाही? आहे वापरा पाहिजे. आता बरेच ठिकाणी काय होतं, दवाखान्यात गेलं की तितक्या पुरतं राहतं, हो. परत अजून येतं, हो. तितक्या पुरतं राहतं, तितक्या म्हणजे दवाखान्याच्या गोळ्या आहेत चालू किंवा हो. तोपर्यंत आहे तोवर राहतं, ते- परत अजून येतं. हो. तुम्ही असे दवाखाने किती गेलते? लय मोठे केले जवळ 5-50 केले. कुठंच गुण नाही आला. काय व्हायचं त्या? तात्पुरतं गुण यायचा आणि कोणा लगेच जसं ते तसं पत्ते नाही पाळलं काय नाही झालं ते. की ते पूर्ण अजून यायचं. हा. मग आता आता आपण जवळजवळ 3-4 वर्ष झालं एकदम क्लिअर कट. एकदम क्लिअर ठरतं. हो. मग आता गचकरणवाल्याने घ्यायला काहीच अडचण नाही. काहीच नाही. धन्यवाद आल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल. आता काय नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम.